हाय स्टुडंट, आज आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. आपला जो चॅप्टर चालू आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण नेक्स्ट लेक्चर त्यामध्ये म्हणजे नेक्स्ट टॉपिक देखील त्यामध्ये आपण चालू करणार आहे. तो म्हणजे मॅक्झिमा अँड मिनिमा. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर बघत आहे. त्यामध्ये डेरिव्हेटिव्हचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह यूज करून त्याचे आपण ऍप्लिकेशन त्यामध्ये सॉल्व्ह करतोय. मग आतापर्यंत जे सॉल्व्ह केलेले ऍप्लिकेशन आहे त्यापैकी कुठले आहेत? फर्स्ट जे सॉल्व्ह केलं इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. लक्षात ठेवा, त्यामध्ये एक्झाम्पलची प्रॅक्टिस ठेवा. इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल, फर्स्ट ऍप्लिकेशन इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. त्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन बघितलं होतं आपण, तो म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. कुठलं नेक्स्ट ऍप्लिकेशन बघितलं होतं ते म्हणजे कुठलं? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. थर्ड ऍप्लिकेशन त्यामध्ये बघितलं होतं बघा, इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, रोल्स थेरम. रोल्स अँड LMVT थेरम. हे आपण त्या ठिकाणी दोन थेरम बघितले होते. आणि फोर्थ ऍप्लिकेशन त्यामध्ये आपण बघतोय. टोटल यामध्ये किती ऍप्लिकेशन आहेत? 6 ऍप्लिकेशन आहेत. राहिलेले दोन ते म्हणजे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन अँड रेट ऑफ चेंज. ओके, हे दोन त्यामध्ये राहिलेले ऍप्लिकेशन आहेत. ओके, सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे 4 ऍप्लिकेशन. यावरतीच मोस्ट ऑफ एक्झाम्पल त्यामध्ये विचारतात. इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल फाइंड आउट करणं, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, या दोन वरती आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा विचारलेले एक्झाम्पल आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू अँड रोल्स थेरम, LMVT थेरम. आणि नेक्स्ट बघायचंय आपल्याला मॅक्झिमा अँड मिनिमा. मग त्या ठिकाणी आपण जो टँजेंट असेल त्या टँजेंटचं आणि नॉर्मलचं त्या ठिकाणी इक्वेशन फाइंड आउट केलं. मग टँजेंट कशाला म्हणतो ते देखील बघितलं आपण, नॉर्मल कशाला म्हणतो ते देखील आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, त्याचा फॉर्म्युला काय तो देखील त्यामध्ये काय फॉर्म्युला. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचा, f of a plus h is equal to f of a plus h into f dash of a. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी. आणि इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मलचा टँजेंट साठी काय फॉर्म्युला आहे? y minus y0 is equal to m into x minus x0. नॉर्मल साठी काय तिथं स्लोप जो आहे m, त्याच्याऐवजी m डॅश येणार. मग त्या ठिकाणी स्लोप कसा फाइंड आउट करतो आपण? m. तर जो इक्वेशन आहे त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे आपल्याला काय भेटेल? त्या ठिकाणी स्लोप भेटेल. लक्षामध्ये हे पहिलं ऍप्लिकेशन बघितलं. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी बघितले. आणि नेक्स्ट बघितलं तो म्हणजे रोल्स थेरम अँड LMVT थेरम. आता हे रोल्स थेरम काय असतो, LMVT थेरम काय असतो ते आपण त्यामध्ये बघितला. देन ते व्हेरीफाय देखील केले. रोल्स थेरम व्हेरीफाय करताना 3 कंडिशन, कंटिन्युअस, डिफरन्सिएबल अँड थर्ड वन इज f of a is equal to f of b. जर असेल तर C हा बिलॉंग्स टू A बिटवीन असतो, सच दॅट f डॅश इज इक्वल टू काय असतो त्यामध्ये 0. रोल्स थेरम मध्ये. आणि LMVT मध्ये फर्स्ट 2 कंडिशन सेम. थर्ड त्यामध्ये असतो कुठली कंडिशन? त्यामध्ये C इज बिलॉंग्स टू A B सच दॅट त्या ठिकाणी f डॅश इज इक्वल टू f of b मायनस f of a अपॉन b मायनस a. लक्षामध्ये? ओके, हे 3 ऍप्लिकेशन आतापर्यंत बघितले. त्या तिघांमध्ये देखील आपण डेरिव्हेटिव्हचा यूज केला, हे विसरू नका. कारण आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघतोय. डेरिव्हेटिव्ह यूज कुठं कुठं होतोय ते ऍप्लिकेशन त्यामध्ये बघतोय. मग त्यामध्ये इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह यूज होतो. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह यूज होतो. रोल्स थेरम LMVT थेरम मध्ये सॅटिस्फाय करण्यासाठी देखील डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी आपण यूज केला. त्यानंतर फोर्थ महत्वाचं ऍप्लिकेशन ते बघायचं म्हणजे ते म्हणजेच मॅक्झिमा अँड मिनिमा फाइंड आउट करण्यासाठी देखील त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह यूज होतं. आता हे मॅक्झिमा अँड मिनिमा काय असतं हे आधी आपण समजून घ्यावं लागेल आणि मग त्या ठिकाणी मॅक्झिमा मिनिमा आपण फाइंड आउट करणार. लक्षामध्ये आता हे 3 ऍप्लिकेशन आतापर्यंत आपण झालेले आहेत. इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि पुढला रोल्स अँड LMVT थेरम. ओके, तर आपण फोर्थ ऍप्लिकेशन त्यामध्ये आता स्टार्ट करणार आहे या लेक्चरला, मॅक्झिमा अँड मिनिमा.
आता हा मॅक्झिमा अँड मिनिमा त्या ठिकाणी कसं फाइंड आउट करणार? पण त्याआधी आपण मॅक्झिमा काय असतो आणि मिनिमा काय असतो ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आपण जिओग्राफीमध्ये किंवा जॉग्राफीमध्ये आपल्याला मॅक्झिमा अँड मिनिमा झालेला आहे. थोडा आठवण्याचा प्रयत्न करा. हा मॅक्झिमा मिनिमा काय असतं आठवतंय का त्यामध्ये? मग आपण त्या ठिकाणी मॅक्झिमम मिनिमम फाइंड आउट करायचं. काय असतं नेमकी? पॉइंट असतो, लाईन असतं की कर्व असतो? नेमकी काय असतं मॅक्झिमम मिनिमम? हे तर आधी आपल्याला माहित पाहिजे, बरोबर? ते जर माहित झालं तर आपण त्या ठिकाणी मॅक्झिमम मिनिमम फाइंड आउट करू शकतो. ओके, मी काय केलं? दोन कर्व त्या ठिकाणी ड्रॉ केले, बरोबर? दोन कर्व ड्रॉ केल्यानंतर हा जो पॉइंट आहे या पॉइंटला बघा, जर आपण त्या ठिकाणी टँजेंट ड्रॉ केला देन स्लोप ऑफ द टँजेंट काय येईल बरं? स्लोप ऑफ द टँजेंट या पॉइंटला या ठिकाणी काय येणार? थोडा विचार करा आणि मग सांगा. किंवा स्लोप ऑफ दिस लाईन काय येणार? स्लोप ऑफ दिस लाईन काय येणार? स्लोप ऑफ दिस लाईन काय येणार? व्यवस्थित विचार करा, मग आठवा यामध्ये. स्लोप ऑफ या लाईनचा स्लोप त्या ठिकाणी काय? आपण लाईन ड्रॉ केली, कर्वच्या एका पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ केली, बट ती लाईन हा जो एक्स ऍक्सिस आहे या एक्स ऍक्सिसला त्या ठिकाणी काय आहे? पॅरलल आहे. एक्स ऍक्सिस जो आहे त्या एक्स ऍक्सिसला त्या ठिकाणी काय आहे? ती पॅरलल आहे. झालं? एक्स ऍक्सिसला त्या ठिकाणी काय आहे? ती पॅरलल आहे. आता पॅरलल ज्यावेळी असेल मग याला आपण नाव देऊ L2. पॅरलल आहे म्हणजेच या ठिकाणी या लाईनचा स्लोप किती असतो? त्या ठिकाणी 0. या लाईनचा स्लोप त्या ठिकाणी किती असणार आहे? 0 असणार आहे. हे तर माहिती आहे आपल्याला. या लाईनचा स्लोप त्या ठिकाणी काय असणार आहे? 0. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे तो काय असणार? या पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे तो काय असणार त्यामध्ये? ऑब्वियसली, कारण m इज इक्वल टू 0 आहे, स्लोप इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू 0 आहे, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू काय असणार त्यामध्ये? ऑब्वियसली 0च असणार. स्लोप 0 आहे म्हणजे dy बाय dx म्हणजेच स्लोप असतो, तो देखील त्यामध्ये 0 असणार आहे. ओके, या पॉइंटला हा एक पॉइंट झाला या ठिकाणी xy आणि xy. बघा त्या पॉइंटला जो त्या लाईन जाते ती एकतर ऍक्सिसला पॅरलल असते, बट या ठिकाणी बघा आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमा हे तर आता क्लिअर झालं. मॅक्झिमा मिनिमा हे काय असणार आहे? त्यामध्ये पॉइंट असणार आहे. काय असणार आहेत? पॉइंट. आता हा जो पॉइंट आहे याला मॅक्झिमम मिनिमम म्हणणार किंवा हा जो पॉइंट आहे याला मॅक्झिमम मिनिमम म्हणणार. या पॉइंट मधून जाणारी लाईन जी आहे ती ऍक्सिसला पॅरलल असते आणि पॅरलल असल्यास बरोबर त्याचा जो स्लोप आहे, पॅरलल आहे म्हणून त्याचा स्लोप जो आहे तो स्लोप किती येणार? त्यामध्ये 0 येणार. लक्षामध्ये. बट मेन क्वेश्चन जो आहे तो म्हणजेच मॅक्झिमा कुठला आहे आणि मिनिमा कुठला आहे? बरोबर. मॅक्झिमा आणि मिनिमा हे एक पॉइंट असतात कुठल्याही कर्वचे, बरोबर? त्या कर्वचे तो पॉइंट असतो आणि त्या पॉइंटला जर आपण लाईन ड्रॉ केली किंवा टँजंट जो ड्रॉ केला त्याचा स्लोप ऑलवेज त्या ठिकाणी 0 असणार आहे. फॉर एक्झाम्पल या पॉइंटला आपण लाईन ड्रॉ केली, याचा स्लोप 0 असणार आहे कारण विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आणि कुठल्याही ऍक्सिसला पॅरलल असेल एखादी लाईन तर त्या लाईनचा स्लोप देखील काय असतो? तिथं 0 असतो. झालं? आता बघा या ठिकाणी मग आता यापैकी मॅक्झिमम कुठला आहे आणि मिनिमम कुठला आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. मग आता कसं बघणार या ठिकाणी? तर बघा ही जी कर्व आहे इकडून आपण एक लाईन त्या ठिकाणी ड्रॉ केली, याला नाव देऊ आपण L1. इकडून एक लाईन ड्रॉ करू त्यामध्ये, ही जी लाईन झाली L2. किती लाईन झाल्या टोटल? 3 लाईन झाल्या, बरोबर? 3 लाईन त्या ठिकाणी आपण ड्रॉ केलेल्या आहेत.
हे त्याचे एक्स पोझिशन आहे त्यामध्ये. आता बघा इथं हा जो पॉइंट आहे हा जर एक्स असेल तर हा काय येणार आहे एक्स मायनस काय असेल समथिंग व्हॅल्यू तो येणार आहे, आणि हा काय येणार एक्स प्लस जी काय असेल समथिंग व्हॅल्यू तो येणार आहे. बरोबर, इथला एक पॉइंट घेतला आपण एक्स, तर याच्या कमीच असणार आहे तो याच्या इकडला जास्तच असणार आहे. बघा आता हा पॉइंट काय झाला बघा, ही जर आपण कर बघा, ही जर कर आपण या ठिकाणावरून परत खाली येते म्हणजे या पॉइंटला बघा हा जो पॉइंट असणार या ज्या कर्व्हचा आहे तो काय असणार आहे मॅक्सिमम पॉइंट असणार आहे. याच्यावरती आपल्याला व्हॅल्यू भेटेल का नाही. यामध्ये बघा फर्स्ट जो लाईन आहे त्याचा स्लोप दिस इज पॉझिटिव्ह झाला, इन्क्रीज होत जातोय आणि पुढं डिक्रीज होत जात आहे, म्हणजे या पॉइंट पासून तो परत डिक्रीज होत जात आहे, मॅक्सिमम पर्यंत इन्क्रीज होत जातोय, नंतर परत काय होऊन जाणार आहे डिक्रीज होऊन जाणार आहे. बरोबर, इथपर्यंत तो जास्त होणार आहे, याच्यापेक्षा जास्त नाही, म्हणून दिस इज कॉल्ड मॅक्झिमा. ज्यावेळी स्लोप ऑफ द कर्व विच इज इन्क्रीजिंग ऍट द मॅक्सिमम पॉइंट, दिस पॉइंट इज कॉल्ड द मॅक्झिमा. मॅक्झिमम पॉइंट पर्यंत अप टू मॅक्झिमम पॉइंट पर्यंत इन्क्रीज होत जाते आणि त्या पॉइंटला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण मॅक्झिमा. मॅक्झिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला भेटते. यानंतर स्लोप जो आहे तो काय होतो त्या ठिकाणी डिक्रीज होत जातो. सेम आता बघा या ठिकाणी सेम लाईन ड्रॉ केल्या आपण, ही झाली L2 L1 L3, L2 आपण वरती घेतली तर L3. आता बघा या ठिकाणी हा जो लाईनचा स्लोप आहे तो डिक्रीज होऊन मिनिमम पर्यंत डिक्रीज होणार, त्या पॉइंटच्या खाली तो येणार नाही, तिथं तो झिरो होऊन जातो आणि तिथून पुढे काय होत जातो तो इन्क्रीज होत जातो. म्हणजे याच्या ही कर्वचा झाला मिनिमम पॉइंट. काय झाला तो मिनिमम पॉइंट, यापेक्षा कमी व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे या ठिकाणी जो पॉइंट भेटणार आहे आपल्याला तो म्हणजे कुठला मिनिमा. काय भेटणार मिनिमा, आणि या ठिकाणी भेटला तो म्हणजेच काय मॅक्झिमा. म्हणजे आपल्याला मॅक्झिमा मिनिमा हे पॉइंट असणार, त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू असणार, वाय ची व्हॅल्यू असणार, इथे एक्स ची व्हॅल्यू असणार, वाय ची व्हॅल्यू असणार. जर आपण एक्स ची व्हॅल्यू काढली आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काढली एक्स ची, ती जर फंक्शन मध्ये पुट केली तर या कर्वची आपल्याला त्या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल. आणि जर आपण मिनिमम व्हॅल्यू काढली आणि ती जर त्या ठिकाणी पुट केली इक्वेशन मध्ये तर आपल्याला ती जी कर्व आहे त्याची मिनिमम व्हॅल्यू भेटेल. लक्षामध्ये मिनिमम व्हॅल्यू म्हणजे असा पण क्वेश्चन असतो त्यामध्ये फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, किंवा असा पण क्वेश्चन असतो फाइंड द मॅक्झिमा अँड मिनिमा. मग मॅक्झिमा अँड मिनिमा काय झाले त्या ठिकाणी पॉइंट झाले, ते पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, मॅक्झिमम पॉइंट आणि मिनिमम पॉइंट. बट एवढं लक्षात ठेवा त्या पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप त्या ठिकाणी काय असतो झिरो असतो. स्लोप त्या ठिकाणी काय असतो झिरो असतो त्या ठिकाणी. लक्षामध्ये बघा त्यामध्ये आता मॅक्झिमम अँड मिनिमम, मॅक्झिमा कुठं असणार मिनिमा कुठं असणार हे त्यामध्ये लक्षात ठेवायचं. आता मॅक्झिमा बघा यामध्ये मॅक्झिमाची कंडिशन काय आहे त्या ठिकाणी, अ फंक्शन f of x has maxima at x if f dash x is equal to 0, f dash x is equal to 0 and सेकंड कंडिशन लक्षात ठेवा f डबल डॅश c किंवा x is less than 0, ही महत्वाची कंडिशन आहे मॅक्झिमा. अ फंक्शन f of x has maxima at x if f dash x is equal to 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये 0 असणार दोघांना पण आहे,
बट त्या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला आणि त्यामध्ये जर एक्स पुट केला त्याची येणारी व्हॅल्यू ही काय असणार आहे, लेस दॅन झिरो असणार आहे. लेस दॅन झिरो, झिरो पेक्षा कमी असणार, कारण या ठिकाणी स्लोप त्याचा काय होत जातो, डिक्रीजिंग होत जातो. जसं त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेत जाणार स्लोप त्यामध्ये डिक्रीजिंग होत जाणार, म्हणजेच तो झिरो पेक्षा कमी होतो, निगेटिव्ह येतो. म्हणजेच एफ ऑफ एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन झिरो, म्हणजेच काय त्या ठिकाणी झिरो असतो डबल डेरिव्हेटिव्ह. आता त्या मिनिमाची कंडिशन वेगळी येणार. मिनिमा लगेच समजेल आपल्याला काय येणार आहे, एफ ऑफ एक्स हॅज मिनिमा ऍट एक्स इफ एफ डॅश इज इक्वल टू झिरो. या ठिकाणी काय असणार आहे, स्लोप जो आहे तो झिरोच असणार आहे. बट या ठिकाणी स्लोप जो आहे लाईनचा तो काय होत जातोय, पुढं इन्क्रीज होत जातोय. म्हणजे या ठिकाणी जो एफ डॅश एक्स इज इक्वल टू झिरो असणार, बट एफ डॅश डबल डॅश इज इक्वल टू डबल डेरिव्हेटिव्ह हा काय असणार त्या ठिकाणी ग्रेटर दॅन झिरो असणार. बुक मध्ये प्रिंट मिस्टेक झालेली आहे. सेकंड जे तिथं दिलेलं आहे त्यामध्ये ग्रेटर दॅन करा, जर बुक समोर असेल तर. पेज नंबर 85 वरती वरून जी सेकंड लाईन आहे त्यामध्ये बघा, इथं दोन्ही सेम साइन झाले. इथं डबल डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे, तो पॉझिटिव्ह होत जातो. म्हणजे इथं ग्रेटर दॅन झिरो असला पाहिजे, ही सेकंड कंडिशन त्यामध्ये. या दोन डायग्राम बघा इथे एक्सप्लेन केलेला आहे. दिस इज अ मॅक्सिमम पॉइंट अँड दिस इज अ मिनिमम पॉइंट. लक्षामध्ये. आता आपल्याला मॅक्सिमम मिनिमम पॉइंट त्या ठिकाणी कधी असतो, त्याची काय कंडिशन सॅटिस्फाय होते हे आपल्याला माहित झालं. काय कंडिशन होते पहिली, त्यामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे तो काय असतो, त्यामध्ये झिरो असतो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये झिरो असतो, म्हणजे स्लोप त्या ठिकाणी झिरो असतो. आणि एफ डबल एक्स ची व्हॅल्यू त्या ठिकाणी लेस दॅन झिरो असते. लेस दॅन त्या ठिकाणी झिरो असते, हे लक्षात ठेवा. कुठल्या पॉइंटला, मॅक्झिमम पॉइंटला निगेटिव्ह येते. मॅक्झिमम पॉइंटला निगेटिव्ह येणार, मिनिमम पॉइंटला पॉझिटिव्ह येते. याच वरून ठरवतो आपण मॅक्झिमम मिनिमम पॉइंट. लक्षामध्ये. ओके, तर आता आपण त्यावरचे एक्झाम्पल त्या ठिकाणी बघणार आहोत. कुठल्या स्टेपने आपल्याला फक्त इक्वेशन दिलेलं असतं आणि त्या इक्वेशन वरून आपल्याला त्याचा मॅक्झिमम अँड मिनिमम पॉइंट त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा असतो. ओके, तर कसं फाइंड आउट करणार त्याचा आपण एक एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. मॅक्झिमा अँड मिनिमा पॉइंट क्लिअर झाला. मॅक्झिमम कुठं असतो, मिनिमा कुठं असतो, समजलं व्यवस्थित. आता बघा यामध्ये फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. आता बघा या ठिकाणी मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ज्यावेळी फाइंड आउट करत असतो त्यावेळी आपल्याला त्या एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू माहित पाहिजे. बरोबर, म्हणजे एक्स जे कर्व आहे त्याचा मॅक्झिमम पॉइंट आणि मिनिमम पॉइंट कुठल्या, त्या मिनिमम पॉइंटचा एक्स कॉर्डिनेट आणि मॅक्झिमम पॉइंटचा एक्स कॉर्डिनेट माहित पाहिजे. देन आपल्याला भेटेल त्या ठिकाणी मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. बरोबर, व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, फंक्शन दिलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 24x प्लस 5. व्यवस्थित समजून घ्या. यावरती थेरॉटिकल एक्झाम्पल आहे पुढं, ते समजणे थोडे अवघड जातात, त्यासाठी ह्या स्टेप त्यामध्ये व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी कशा फाइंड आउट करायच्या आहेत, मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. तर बघा या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन दिलंय, फंक्शन दिलंय, त्यामध्ये याचे आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बट मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्स ची मॅक्झिमम व्हॅल्यू लागेल आणि एक्स ची मिनिमम, म्हणजे एक्स जो आहे मॅक्झिमम पॉइंट चा कॉर्डिनेट लागेल आणि मिनिमम पॉइंटचा कॉर्डिनेट जो आहे एक्स तो लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला पॉइंट तो फाइंड आउट करणं गरजेचं आहे.
मग आपल्याला ज्यावेळी मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असते किंवा मॅक्झिमम मिनिमम ज्यावेळी फाइंड आउट करत असतो त्यावेळी आपल्याला माहितीये का मॅक्झिमम आणि मिनिमम दोघांचा कॉमन पॉइंट यायचा आहे का त्या दोन्ही पॉइंटला स्लोप जो आहे डीवाय बाय डीएक्स जो आहे तो काय असतो त्या ठिकाणी झिरो असतो. स्लोप जो आहे त्या ठिकाणी झिरो असतो कारण आपण दोन्हीकडे पण कंडिशन लिहिली बघा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो. दोन्हीकडे पण सेम कंडिशन म्हणजे त्या पॉइंटला स्लोप हा झिरो असतो. स्लोप काय असतो झिरो म्हणजे आपल्याला स्लोप त्या ठिकाणी झिरो म्हणजे आपण स्लोप आधी फाइंड आउट करणार आणि त्या स्लोपची व्हॅल्यू जर पुट केली तर आपल्याला त्या स्लोपला असलेला एक्स कोऑर्डिनेट भेटेल. कसा भेटेल बघा या ठिकाणी त्यासाठी काय करणार फर्स्ट फाइंड डीवाय बाय डीएक्स जो इक्वेशन दिलंय त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार काय होईल एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच हे इक्वेशन आपण y इज इक्वल टू पण राईट करू शकतो इज इक्वल टू एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2 खाली आला 3 into 2 6x मायनस 24x चा डेरिव्हेटिव्ह 24 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 आला. हा झाला त्या टर्मचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय झाला त्या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम पॉइंट असो किंवा मिनिमम पॉइंट असो त्या ठिकाणी जो स्लोप आहे लाईनचा तो काय असतो त्या ठिकाणी झिरो असतो म्हणजेच एफ डॅश इज इक्वल टू त्या ठिकाणी झिरो असणार. पुट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो. काय करणार त्यामध्ये एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू त्यामध्ये झिरो पुट केला. झिरो पुट केल्यानंतर पुढे बघा काय होणार इक्वेशन देअरफॉर इक्वेशन काय भेटेल आपल्याला एफ डॅश एक्स च्या ऐवजी 0 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24. व्यवस्थित बघा या ठिकाणी आपल्याला एक भेटतं क्वाड्रेटिक इक्वेशन. भेटलं का क्वाड्रेटिक इक्वेशन. ज्यावेळी आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 पुट करतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू. आता इथं क्वेश्चन पडायला नको का डीवाय बाय डीएक्स च्या ऐवजी 0 व्हॅल्यू का पुट केली तर समजला कारण त्या पॉइंटला कुठलं घ्या मॅक्झिमम पॉइंट घ्या मिनिमम पॉइंट घ्या त्या पॉइंट मधून जाणारी जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप त्या ठिकाणी 0 असतो म्हणून त्या ठिकाणी डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 0. आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन जर आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर त्या पॉइंटला असलेली आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटेल. बट आपल्याला इथं अजून फिक्स नाही झालेलं का त्या ठिकाणी मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे हे अजून फिक्स नाही झालेलं. ते आपल्याला पुढे होईल कारण दोन्हीकडे सेम कंडिशन असते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये 0 म्हणून पहिली स्टेप काय केली डेरिव्हेटिव्ह घेतला स्लोप घेतला त्याचा आणि त्याच्या ऐवजी 0 पुट केला आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन भेटेल. आता क्वाड्रेटिक इक्वेशन भेटल्यानंतर पुढे क्वाड्रेटिक इक्वेशन त्यामध्ये भेटलं. क्वाड्रेटिक इक्वेशन भेटल्यानंतर पुढं काय करणार आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते काय करणार यामध्ये सॉल्व्ह करणार. मग 0 इज इक्वल टू सॉल्व्ह करताना सगळ्या टर्म मधून कॉमन टर्म येते का कुठली ते चेक करा. यामध्ये 3 कॉमन येणार यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस इथं राहणार 2x मायनस इथं राहणार 8 बरोबर ना 3 आणि 3 मल्टिप्लाय करून डिवाइड झाला म्हणजेच काय झाला 3 बाय 0 बाय 3 म्हणजे तो 0 झाला म्हणजेच इथं 0 इज इक्वल टू राहिलं एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8 आणि मग या टर्मचे आपण फॅक्टर काढणार. मग फॅक्टर कसे पाडणार बघा यामध्ये 0 इज इक्वल टू कसे पडतील फॅक्टर इथं कॉन्स्टंट 1 आहे म्हणलं 8 या टर्मचे दोन टर्म फाइंड आउट करायच्या पॉलिनॉमियल का त्यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन त्या ठिकाणी -2 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे -2 यायला पाहिजे. असे आहे का त्यामध्ये मग याचे फॅक्टर शोधू आपण 8 आणि 1 4 आणि 2 दुसरा आहे का कुठले नाही
या दोघांपैकी 2 कुठल्याचं येऊ शकतं, या टर्मचं येऊ शकतं. 8 आणि 1 नाही त्यामध्ये पॉसिबल, बरोबर. मग याचा आन्सर आपल्याला -2 यायला पाहिजे. मग या दोघांना साईन काय देणार त्यामध्ये, -2 येण्यासाठी म्हणजेच आपल्याला -4 आणि या ठिकाणी +2 करावं लागेल. +2 -4 किती आलं, -2 आलं. मग या ठिकाणी डायरेक्टली रूट्स लिहिले तरी चालेल यामध्ये, x -4 आणि x +2. समजलं. स्लोप डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 पुट केली, क्वाड्रेटिक इक्वेशन भेटन, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं. Therefore 0 is equal to x -4 म्हणजेच x is equal to we get 4 and second 0 is equal to x +2 therefore x is equal to -2. आता आपल्याला या ठिकाणी x च्या 2 व्हॅल्यू तर भेटल्यात, x च्या 2 व्हॅल्यू भेटल्यात, बट आपल्याला त्या 2 व्हॅल्यू मॅक्झिमम कुठली याच्यामधली आणि मॅक्झिमाची कुठली आणि मिनिमाची कुठली आहे हे तर माहित नाही. 2 तर व्हॅल्यू भेटल्यात, यामधली कुठली तरी एक मॅक्झिमाची असणार, कुठली तरी एक मिनिमाची असणार आहे, बरोबर. हे तर फिक्स आहे त्यामध्ये. मग आता कसं काय ठरवणार यामध्ये, कारण दोघांसाठी कॉमन असलेली कंडिशन आपण यूज केली आहे, ती म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये 0 असलेली. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आहे त्यामध्ये दोघांमध्ये, स्लोप त्या ठिकाणी 0 येते म्हणून 0 पुट केला, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल, त्या स्लोप 0 असलेल्या पॉइंटची x ची व्हॅल्यू भेटेल त्या ठिकाणी. बट आपल्याला असं फिक्स नाही झालं का मॅक्झिमाची x भेटलाय मिनिमाचा x भेटलाय, नाही फिक्स नाही, कारण दोन्हीकडे स्लोप 0 असतोय. मग आपल्याला इथली भेटली याच्यावर नाही ठरवायचं मायनस प्लस वगैरे नाही. आता बघा यामध्ये आपल्याला x भेटलाय, x त्या ठिकाणी मॅक्झिमा कुठला आहे आणि मिनिमा कुठला आहे हे त्या ठिकाणी फिक्स नाही झालेलं, झालं. मग त्यासाठी बघा सेकंड कंडिशन, त्या ठिकाणी f' ऑफ x इज इक्वल टू 0 असतो, बट f" ऑफ x त्या ठिकाणी जर ग्रेटर दॅन 0 आला तर तो कुठला असतो, मिनिमा. हे आपण बघितलं त्या ठिकाणी, कारण स्लोप त्या ठिकाणी इन्क्रीज होत जातो ना, इकडं पॉझिटिव्ह होतो म्हणजे ग्रेटर दॅन 0 आला म्हणजे हा पॉइंट मिनिमा, आणि स्लोप निगेटिव्ह होत येतो म्हणजे f" ऑफ x लेस दॅन 0 आला तर त्या ठिकाणी काय असला तो मॅक्झिमा. काय असेल त्या ठिकाणी तो मॅक्झिमा. आलं लक्षामध्ये. आता बघा त्यासाठी मग आता काय करावं लागेल आपल्याला, आता यापैकी मॅक्झिमा कुठला आहे मिनिमा कुठला आहे कसं ठरवणार, तर जे फंक्शन आहे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेणार आणि त्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करणार. ज्या x च्या व्हॅल्यूला आन्सर ग्रेटर दॅन 0 येणार ती x ची व्हॅल्यू असते मिनिमा पॉइंटची, आणि ज्या x व्हॅल्यूला लेस दॅन 0 येणार ते x ची व्हॅल्यू असते, तो x असतो, आलेला आन्सर फक्त चेक करायला असतं आपल्याला, ती x ची व्हॅल्यू असते मॅक्झिमा. लक्षामध्ये. मग आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग त्यासाठी काय करणार आपण, फाइंड d²y अपॉन dx². डबल डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, कुठल्या टर्मचा जो फंक्शन आहे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह. पहिला डेरिव्हेटिव्ह आपण इथं घेतलेला आहे, हा जो पहिला आहे त्याचाच फक्त एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डबल डॅश डेरिव्हेटिव्ह म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह होणार. जो डेरिव्हेटिव्ह घेतलाय त्याचा अगेन, फंक्शनचा घेतला तर आपल्याला 2 वेळा घ्यावा लागेल, ऑलरेडी एक टाइम घेतलेला आहे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार. 3x² चा डेरिव्हेटिव्ह, 3 ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, वरून आलेला 2, 3 into 2 6x. पुढं -6x चा डेरिव्हेटिव्ह, -6 कारण x चा 1 आणि 24 चा 0, हा झाला डबल डॅश. डबल डेरिव्हेटिव्ह झाला. आता जर डबल डॅश डेरिव्हेटिव्ह मध्ये x ची व्हॅल्यू पुट केली आणि आन्सर ग्रेटर दॅन 0 आलं, या कंडिशन लक्षात ठेवायच्या. डबल डेरिव्हेटिव्ह आपण मॅक्झिमा मिनिमा फिक्स होतो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरून आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमम मधील x पॉइंट भेटतो, बट या ठिकाणी आपल्याला फिक्स नाही झालेला तो मॅक्झिमा कुठला आहे मिनिमा कुठला आहे. हे ठरवण्यासाठी आपण फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतो.
मग डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर त्यामध्ये पुट करणार x इज इक्वल टू 4, जे आलेले पॉइंट आहे ते पुट करून बघणार आपण. जर पुट केल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू त्या ठिकाणी ग्रेटर दॅन 0 येत असेल ज्या एक्सच्या व्हॅल्यूला, तो एक्स कुठला असतो मिनिमा मधला, आणि लेस दॅन 0 येत असेल तो एक्स कुठला असतो मॅक्झिमा मधला. मग बघा या ठिकाणी एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे 4 व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करणार. त्यामध्ये जो डबल डॅश आलाय 6 into 4 मायनस 6 किती आला या ठिकाणी 24 मायनस 6 किती आला 18. तोही काय आला प्लस पॉझिटिव्ह 18 आला. हे आन्सर बघा फक्त चेक करायला असतं ते पॉझिटिव्ह आलाय का निगेटिव्ह आलाय, ग्रेटर दॅन 0 आलाय का लेस दॅन 0 आलाय. आन्सर ग्रेटर दॅन 0 आलाय म्हणजे हा जो एक्स पॉइंट आला, देअरफॉर x इज इक्वल टू 4 इज मॅक्झिमम असेल का मिनिमाचा असेल पॉइंट किंवा एक्स कोऑर्डिनेट. पॉझिटिव्ह आन्सर आलाय, ग्रेटर दॅन 0 आलाय म्हणजे तो पॉइंट कुठला असतो मिनिमाचा असणार. या ठिकाणी इज मिनिमा कुठला असणार तो मिनिमाचा असणार. अलग लक्षामध्ये हे आन्सर जे आलेले आहे ते फक्त चेक करायला आहे, त्यासाठी त्याचा काही उपयोग नाही, ते फक्त त्यामध्ये चेक करायला आहे. लक्षामध्ये देन. आता बघा पुढं समजला इथपर्यंत व्यवस्थित समजून घ्या. स्टेप थोड्या जास्त आहे, एक्झाम्पल मोठं आहे थोडं. पहिल्या फर्स्ट स्टेपला काय केलं आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, दुसऱ्या स्टेपला काय डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर दुसऱ्या स्टेपला म्हणजे dy बाय dx इक्वल टू 0 पुट केला, कारण स्लोप त्या ठिकाणी 0 असतो. बट त्यावरून आपल्याला x च्या दोन व्हॅल्यू भेटल्या, तो मिनिमाचा भेटलाय का मॅक्झिमाचा x भेटलाय माहित नाही. हे ठरवण्यासाठी काय करतो मग त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेतो आणि त्यामध्ये मग त्या x च्या व्हॅल्यू पुट करून बघणार. आता आपण x ची व्हॅल्यू पुट करून बघितली आहे 4. आन्सर काय आलंय पॉझिटिव्ह. हे आपलं व्हॅल्यू नसते, ओरिजिनल आपल्या ह्याच मॅक्झिमम मिनिमा असतात. बट त्यापैकी कुठल्या हे फक्त ठरवण्यासाठी डबल डेरिव्हेटिव्ह घेतो आणि आन्सर चेक करतो. पॉझिटिव्ह आलाय प्लस 18 म्हणजे पॉझिटिव्ह आलाय. मग पॉझिटिव्ह आन्सर आला म्हणजे x इज इक्वल टू 4, जो 4 ला पॉझिटिव्ह आन्सर येतं तो असणार मिनिमा. पॉझिटिव्ह इन्क्रीज होत जातोय म्हणजे तो मिनिमम व्हॅल्यू असणार आहे. पुढं पुट त्याच टर्म मध्ये आता दुसरी व्हॅल्यू पुट करून बघणार. x इज इक्वल टू -2. काय व्हॅल्यू पुट करणार -2 म्हणजे काय बघा f डबल डॅश जो आहे त्यामध्ये आता -2 पुट करून बघणार. f डबल डॅश म्हणजे हा 6 into -2 -6 6 into -2 -12 -6 -18. मग जर आपण 2 ची व्हॅल्यू पुट केली तर आन्सर निगेटिव्ह येत आहे. 2 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली तर आन्सर निगेटिव्ह येत आहे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये पण निगेटिव्ह आलं म्हणजेच कुठलं असतं त्यामध्ये मॅक्झिमा. x इज इक्वल टू -2 इज मॅक्झिमा. लक्षात ठेवा त्या ठिकाणी उलट लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह जर आलं तर मॅक्झिममचा पॉइंट आणि पॉझिटिव्ह आलं तर मिनिमाचा पॉइंट झाला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फिक्स माहित झालं मॅक्झिमाचा एक्स कुठला आहे मिनिमाचा एक्स कुठला आहे. आणि जर यामध्ये मॅक्झिमम एक्स ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल आणि जर मिनिमम व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू भेटेल. मग ती आपण खाली व्हॅल्यू काढणार. त्यामध्ये काय येणार आता आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काढणार. मॅक्झिमम व्हॅल्यू
ऑफ एफ ऑफ एक्स. कशी काढणार? फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू पुट करणार. मग एक्स मॅक्झिमम कुठला आहे? एक्स मॅक्झिमा -2 काय होईल? -2 चा क्यूब -3 -2 चा स्क्वेअर. जिथं एक्स आहे तिथं -2 पुट करणार. पुढं -24 इंटू -2 प्लस 5. कॅल्क्युलेशन केलं तर पूर्ण टर्मचा आन्सर त्यामध्ये येतं 33. व्यवस्थित करा कॅल्क्युलेशन. -2 चा क्यूब 2 चा क्यूब 8 बरोबर, बट -8 येणार. -2 चा स्क्वेअर प्लस पॉझिटिव्ह 4 येणार. या ठिकाणी 4 इंटू 3 12 होणार. 24 इंटू मायनस 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 इथं प्लस होणार 48. सगळ्यांची ऍडिशन केली तर त्या ठिकाणी येतं काय येतं? 33. देन वी गेट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन. आणि पुढं मिनिमम व्हॅल्यू कशी काढणार? मग मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन मॅक्झिमम अँड मिनिमम. मिनिमम आता मग मिनिमम व्हॅल्यू पुट करणार फंक्शन मध्ये. एफ ऑफ 4 इज इक्वल टू 3 इंटू 4 चा स्क्वेअर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केली. जे गिव्हन फंक्शन आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची असते. एफ ऑफ 4 इज इक्वल टू 4 चा क्यूब -3 इंटू 4 चा स्क्वेअर -24 इंटू 4 प्लस 5. पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू भेटते -75 एफ ऑफ 4. झालं? हे झालं पूर्ण एक्झाम्पल. मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. लक्षामध्ये कसं काढायचं ते मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला एकशा 2 व्हॅल्यू भेटतात. 2 व्हॅल्यू कंपल्सरी भेटतात. आणि त्यामधला मॅक्झिमम मिनिमम कुठली आहे हे माहित नसतं. त्यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ते व्हॅल्यू पुट करून बघणार. जर आन्सर पॉझिटिव्ह येत असेल, सेकंड डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 येत असेल तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी काय असते? मिनिमम असते. अँड जर निगेटिव्ह येत असेल तर ती व्हॅल्यू काय असते? मॅक्झिमम असते. लक्षामध्ये मग आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करून त्यावरून मॅक्झिमम पुट केला तर मॅक्झिमम व्हॅल्यू, मिनिमम पुट केला तर मिनिमम व्हॅल्यू. लक्षामध्ये अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही फंक्शन जर दिलं तर त्या फंक्शनचं त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल? मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. लक्षात ठेवा स्टेप. त्यामध्ये फर्स्ट स्टेपला आपण जे एक्झाम्पल दिलेले एफ ऑफ एक्स दिला त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. एफ डॅश इज इक्वल टू 0 पुट केला. म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 0 पुट केला. आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं. त्या क्वाड्रेटिक इक्वेशन मधून आपण 3 कॉमन घेतला. 3 कॉमन घेतल्यानंतर तो 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड झाला. 0/3 म्हणजेच 0 आला. रिमेनिंग इक्वेशन राहिलं त्यामध्ये x² - 2x - 8. ते क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 2 व्हॅल्यू भेटल्या. x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू -2. बट त्यामध्ये मॅक्झिमम कुठली मिनिमम कुठली हे आपल्याला माहित नाही. त्यासाठी आपण त्या ठिकाणी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला. त्यामध्ये त्या आलेल्या एकशा व्हॅल्यू पुट करून बघितल्या. आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आला तर त्या ज्या एक्सच्या व्हॅल्यूनं पॉझिटिव्ह येतो ती एक्सची व्हॅल्यू असते मिनिमा. ज्या एक्सच्या व्हॅल्यूनं त्या ठिकाणी निगेटिव्ह येतो तो एक्स असतो मॅक्झिमा. आणि आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करणार. त्यावरून आपल्याला त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटेल. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स त्या ठिकाणी आली 33. त्यासाठी मॅक्झिममचा जो एक्स पॉइंट आलाय ती व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार. आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर त्या ठिकाणी आपण मिनिमम जो एक्स आलेला मिनिमाचा पॉइंट मधला एक्स आलाय तो त्या ठिकाणी पुट करणार आणि आपल्याला मिनिमम व्हॅल्यू भेटेल. आलं लक्षामध्ये? 2 स्टेप महत्वाची. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. बस फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्याऐवजी 0 पुट करायचा जेणेकरून आपल्याला एक्सच्या
दोन व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटेल. आलं लक्षामध्ये? व्यवस्थित समजून घ्या त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं आपण, मॅक्झिमा अँड मिनिमा व्हॅल्यू कशी काढली. आलं लक्षामध्ये? एक्झाम्पल मोठे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप एकदा ना दोनदा राईट करा त्यामध्ये. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार याचे मॅक्झिमा अँड मिनिमाचे. इथं कन्फ्युजन कुठं होतं बघा, मी परत परत तेच सांगतोय. इथं होतं आपण मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू ही घेतो, ही व्हॅल्यू फक्त चेक करायला असतं ते पॉझिटिव्ह आलंय की निगेटिव्ह आलंय, पॉझिटिव्ह आलंय की निगेटिव्ह आलंय हे फक्त चेक करायला असतं. रिअल जी व्हॅल्यू आहे आपल्याला इथंच भेटलेल्या असतात मिनिमम मॅक्झिमम. पण कुठली आहे हे चेक करण्यासाठी आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये जर आन्सर हे पॉझिटिव्ह आलं तर मिनिमा व्हॅल्यू, पॉझिटिव्ह आलं तर मिनिमा, निगेटिव्ह आलं तर मॅक्झिमा. लक्षामध्ये हे व्यवस्थित समजून घ्या त्यामध्ये, त्यावरून आपल्याला मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन भेटला. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्यामध्ये आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यासाठी मी रिपीट त्यामध्ये स्टेप सांगितल्यात. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. मॅक्झिमा अँड मिनिमा प्रत्येक एक्झाम्पल त्यामध्ये प्रॅक्टिस करत जा. आता इथून पुढे तुम्हाला प्रॅक्टिस पेपर दिलेला जाईल 2 ते 3 दिवसांसाठी. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आणि मला त्यामध्ये आन्सर पाठवायचे आहे. मॅथचे जेवढे झालेले जे चॅप्टर आहेत, आपले कुठले कुठले चॅप्टर झालेले आहेत त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह नंतर मॅथमॅटिकल लॉजिक, त्यानंतर मॅट्रायसेस आणि यामध्ये झालेले जे टॉपिक आहे त्यावरती तुमचा प्रॅक्टिस पेपर असेल. लक्षामध्ये तो प्रॅक्टिस पेपर तुम्ही सॉल्व्ह करायचा. 2 ते 3 दिवस तुम्हाला दिलेला जाईल. 2 ते 3 दिवसानंतर परत दुसरा प्रॅक्टिस पेपर तुम्हाला दिलेला जाईल. ते त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि मला पाठवायचे त्यामध्ये. लक्षामध्ये त्यामध्ये रेग्युलर नोटबुक दुसऱ्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह केला तरी चालेल त्यामध्ये, कारण प्रॅक्टिस जे आपण क्वेश्चन पेपरला तुम्हाला सांगितलं होतं सॉल्व्ह करायला वेगळी नोटबुक करा, त्यामध्ये सॉल्व्ह करत जा. म्हणजे तुमची जे तुम्ही फ्लो जो आहे तो तुमचा फ्लो कंटिन्यू राहील. नाहीतर आपण पुढे शिकत जाणार, पहिला डेरिव्हेटिव्ह मध्ये काय झालं होतं पहिला पॉइंट हेच त्यामध्ये लक्षात राहणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिस आपण त्या ठिकाणी चालू करणार आहे. प्रॅक्टिस पेपर तुम्हाला दिला जाईल लक्षामध्ये. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक सह.